नमस्कार मंडळी. आजचा दिवस जळगावकरांसाठी एक खूप महत्त्वाचा असा आहे. त्याचं कारण असं की जळगाव शहरात पर्यावरणाची एक फार मोठी चळवळ ही सुरू झालेली आहे. AT न्यूजने मागे देखील ही गोष्ट प्रकाशझोतात आणलेलीच होती आणि आजही एक सुंदर अशी मीटिंग सगळे वरिष्ठ आणि सगळे पदाधिकारी त्यातल्या त्यात पर्यावरण दूत यांच्या अनुषंगाने झालेली आहे. फार मोठा व्याप हा जो आहे दिसतोय आणि जळगाव शहर हे स्वच्छ आणि सुंदरतेकडे वळतंय. नक्कीच काल तू का टाकतो तर म्हणे साहेब म्हणे माझ्याकडे घंटागाडी येत नाही म्हणून आम्हाला पर्याय नाही. एक स्कूटरवाला मुस्लिम भाई होता, मी त्याची गाडी नंबर नोट केलेली, गाडी नंबर ग्रुपला टाकलेली. माझी यांना सदस्यांना विनंती होती की तुम्ही त्या गाडीवाल्याला बोलवा, त्याला भले ताकीद द्या की तू इथे टाकू नको. आजकाल गाडी नंबरवरून करून जातात ती कोणाची गाडी आणि त्याचा मोबाईल नंबर पण मी टाकलेला आहे, ते स्क्रीनशॉट टाकलेला आहे. तर माझी विनंती आहे की त्यांनी त्याला बोलवायचं, ताकीद द्यायची की तो पुढे टाकू नको. कारण मग त्याला ते समज मिळाल्यानंतर तो पुढे ती प्रिकॉशन घेईल. आज जर आपण त्याला नाही समज दिली तर तो परत त्या 2-4 दिवसात जसं असेल तसं तो टाकत राहील. माझे शहर माझी जबाबदारी हे अभियान आहे ना आलं कुठून? माननीय मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी विषय चालू केलेला आहे स्वच्छ भारत अभियान. त्याचाच एक भाग आहे की स्वच्छ सर्वेक्षण दरवर्षी भारतात केलं जातं आणि जेव्हापासून हे सर्वेक्षण होत आहे तेव्हापासून इंदोर हे 1 नंबरवर आहे. एवढा 1 नंबरवर काय हा जेव्हा मी अभ्यास केला, इंदोरला बहीण असल्यामुळे माझं नेहमी जाणं येणं होतं होते. ही गोष्ट खूप कठीण आहे पण शक्यतो मुश्किल. एक दिवसाला येणार नाही पण एक दिवस नक्की होईल. माझे जळगावकर एवढे सुज्ञ आहेत की जर त्यांना आपण आवाहन केलं की नाही आपल्याला करायचंय तर प्रत्येक नागरिक आपल्यासोबत येईल. आणि हीच संकल्पना घेऊन आपल्याला नागरिकांमध्ये जायचंय की एक दिवस मला जळगाव सुंदर स्वच्छ करायचं आहे. लोक इंदोर साठी आणि जळगावचं नाव आपल्या पुढे राहतील अशी संकल्पना आपल्याला घ्यायची. हा सुद्धा उपक्रम आपण जळगाव नगरपालिकेच्या वतीने राबवलेला आहे आणि इतरही हरित प्लेसेस कशी डेव्हलप करता येईल त्याच्या अनुषंगाने पर्यावरण विभागामार्फत वेगवेगळी वृक्षवाटिका आपण तयार केलेल्या आहे, ऑक्सिजन पार्क तयार केलेले आहे. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनामध्ये आता इतक्या चांगल्या पद्धतीने आपण प्रगती करत आहोत की घरोघरी डोर टू डोर कचरा कलेक्शन झालं पाहिजे, डोर टू डोर त्याचं सेग्रिगेशन केलं पाहिजे आणि त्याच्यावरती प्रक्रिया केली पाहिजे. याच्या अनुषंगाने सुद्धा आता माननीय आयुक्त साहेब आल्यापासून खूप चांगला त्यांचा फॉलोअप घेऊन त्याच्यामध्ये क्वालिटी क्वांटिटी नाही तर क्वालिटी कशी सुधारावी याच्या पद्धतीने जळगाव शहर महानगरपालिका प्रयत्न करत आहे. आणि जो काही आपला डम्पिंग असेल, डम्पिंग कचरा आहे त्याचा पूर्ण विल्हेवाट करण्यासाठी बायोमॅनिंग सारखा प्रोजेक्ट सुद्धा आता आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाने तो पुढे जातो आहे. ह्या सर्व ज्या काही संकल्पना आहे, ही जी काही अभियान ही चळवळ आहे, या चळवळीमध्ये या अभियानामध्ये आपल्याला सगळ्या दृष्टिकोनातून सगळ्या कानाकोपऱ्यातून आपल्याला कामकाज करायचं आहे. आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करताय त्याबरोबर मनापासून कौतुक करतो, त्यांचा आदर देखील करतो. आणि आयोजकांनी कार्यक्रमाला संधी दिला, शंकाळ्या एक एक जुटे और कालवा बनला असा कालवा आपला सगळ्यांना जमा करायचा आहे. स्वतः डॉक्टर असल्यामुळे एक पेन किलर त्यांनी मेडिकल वाल्याला मागितली की मला पेन किलर दे बाबा. त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यांनी सांगितलं बाबा रे मेडिकल प्रिस्क्रिप्शन शिवाय तुम्हाला मी गोळ्या देऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं मी MD आहे, भारतात आहे, तरी त्यांनी देण्यास नकार दिला. समोर डॉक्टर बसलेले प्रिस्क्रिप्शन घेऊन या आणि गोळ्या घेऊन या. डॉक्टरकडे गेले, डॉक्टरने सांगितलं $1,000 भरा आणि चेक करतो. $1,000 म्हणजे आजच्या याच्यामध्ये 85,000 रुपये. 85,000 रुपये भरायला सांगितलं. डॉक्टर म्हणजे माझे डाळ दुखणं पळून गेलं. आपल्या इथं मेडिकल वाल्यालाही सांगितलं मला असा त्रास होतो, तो लगेच 2 गोळ्या काढून देतो. तसं आपल्या इथं आपल्या डोळ्यासमोर कुणी कचरा टाकत असेल तर तुम्ही कधी त्याला थांबवता? कोणाची जबाबदारी? ही आईची जबाबदारी, म्हणजे मनपाची जबाबदारी. पालेभाज्या खातो, आज त्यामध्ये किती केमिकल्स, त्याला देताना कुठल्या प्रकारची खतं दिली जातात आणि त्याच्यावरची कीड रोग मारण्यासाठी कोणत्या प्रकारचे औषधं वापरले जातात ह्याच्याकडे आपण पाहत नाही. आपण बाजारात गेलो द्राक्षे, आपल्याला वाटतं द्राक्षे आहेत, आपण लगेच
त्याच्याकडे आपलं आकर्षण वळतं. डाळिंब, टोमॅटो, काकडी ही फळं तुम्हाला सहज आकर्षित करतात. आपल्याला आपली मनोमनी आपल्याला वाटते की फळं खावे, पण आज त्याच्या मागं तुम्ही जर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात जर गेला तर त्यानं कुठल्या प्रकारच्या औषधं कितीही दररोज मारतो हे जर पाहिलं तर तुम्ही ते फळं खाण्याची तुमची भावना सुद्धा बनवणार. थोडक्यात द्राक्षेसारखं, डाळिंबासारखं अत्यंत प्रमाणात औषधांचा मारा असतो. मग अशी जर आपल्याला आपण चांगलं राहायचं असेल तर काय पाहिजे की जी सेंद्रिय खतापासून तयार होणारी फळं, भाज्या याचा वापर आपल्याकडे पाहिजे. आपण नुसतंच स्वच्छतेच्या बद्दल बोलतो, आपल्याला शहर स्वच्छ दिसलं पाहिजे. कसं स्वच्छ दिसेल? आपण प्रत्येक नागरिक काय करतो, माझं घर स्वच्छ पाहिजे. माझ्या घरात सुद्धा मी जो दैनंदिन वापरतो, झोपण्याची रूम चांगली पाहिजे, देवाऱ्याचं ठिकाण चांगलं पाहिजे. जिथं अनावश्यक आहे तिथं जाऊ दे, उद्या झाड केली तरी चालेल. आणि त्याचबरोबर घर स्वच्छ ठेवलं तर आपल्याला वाटतं घरातला कचरा फक्त रस्त्यावर फेकायचा. घर फक्त माझं आतून स्वच्छ पाहिजे, बाहेरून कसं आहे याच्याकडे आपण बघत नाही. बाहेर म्हणजे आपण तिथं समोर आपण ढीग लावतो. म्हणून आपण हा जी कचरा कसाही अस्ताव्यस्त टाकतो तो टाकू नये. आपल्याकडे घंटागाडीची सोय आहे किंवा एखादं कॉमन सेंटर असतं, त्या ठिकाणी आपण कचरा साठवतो, परत नेला जातो नंतर. आणि ह्याहून जर अत्यंत तुम्ही म्हणता की आज महापालिका एक प्रबोधन करते की तुम्ही ओलासुका वेगळ्या स्वरूपात संकलन करा, घंटागाडीमध्ये टाका. आज महापालिकेकडे आज तुमच्या सगळ्या मनातल्या भावना सुद्धा मी सांगतो की तुम्ही जरी आज वेगळा करून दिला कचरा तरी आज काय होते महापालिकेचे शेवट काय आहे? आज महापालिकेची पोझिशन अशी आहे की तो कचरा सगळा एकाच ठिकाणी पडतो. त्याचं ओल्या कचऱ्याचं खत निर्मिती व्हायला पाहिजे, सुक्या कचऱ्यावर काहीतरी प्रक्रिया व्हायला पाहिजे, किंवा त्याचं विक्री, प्लास्टिक सारख्या वस्तू विक्री झाल्या पाहिजे. होत नाही. आज जर आपला कचरा डेपो बघितला तर आज तिथं आम्हाला जे आपण कचरा गोळा करतो ते टाकायला सुद्धा जागा नाही. त्यामुळं आपण अवेअरनेस प्रोग्राम आपली अत्यंत चांगली स्तुत्य बाब आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे, आज ही जी समस्या गंभीर आपल्याकडे सध्या आहे त्याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळालेलं आहे. आम्ही त्याचं बायोमायनिंगचे टेंडर आमचा आता फायनल झालेलं आहे आणि लवकरच सगळ्या कचऱ्याचा आपण बायोमायनिंग म्हणजे जे सिग्रिगेशन करून त्याचं वेस्ट मटेरियल बाजूला काढून खत योग्य बाजूला करणार आणि सगळा कचरा डेपो आपला पुन्हा लवकरच 1-2-3 महिन्यामध्ये सगळं करू शकतो. त्याचं बायोमायनिंग होईल. शहरातले जेवढे व्यापारी संकुल आहे त्या प्रत्येक व्यापारी संकुलावर या प्रकारचं स्टिकर लागणार आहे, जेणेकरून जळगाव शहरात येणारा प्रत्येक नागरिक हे असं एकसारखाच बोर्ड सगळीकडे काय दिसतोय म्हणून तो किमान 4 दुकानात गेल्यानंतर एका दुकानात थांबेल आणि ते वाचेल. आणि 10 लोकांपैकी जर 4 लोकांनी वाचलं तर कमीत कमी 2 लोकांची ते अंगीकारतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि जर 2 लोकांनी जर अंगीकारलं तर त्यात मल्टिपल मध्ये करायला वेळ होणार नाही आणि जळगाव शहर सुंदर व्हायला वेळ लागणार नाही. हे माझे शहर माझी जबाबदारी. ह्याचा जो बॅनर आपण लावणार आहोत, हे स्टिकर आपण सगळीकडे लावणार आहोत, त्या स्टिकर मध्ये काय लिहिलं का, माझे शहर हे माझे घर आहे, ते स्वच्छ ठेवणे ही माझी जबाबदारी आहे. मी उघड्यावर कचरा टाकणार नाही, जाणार नाही आणि असे कृत्य करू देणार नाही. या अभियानात मी, माझा परिवार आणि परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन काम करेन. कचरा डस्टबिन मध्ये गोळा करून घंटा गाडीतच टाकेल. मी गुटखा, तंबाखू, पान खाऊन कुठेही थुंकणार नाही. मी झाडे लावेल आणि झाडे जगवेल. चला, प्रशासनासोबत आपणही आपली जबाबदारी स्वीकारूया. आपले शहर स्वच्छ, सुंदर व हिरवेगार बनवणार. होय, ही जबाबदारी मी स्वीकारली आहे. आपले काय आणि आपले काय हा शब्द आहे त्यानंतर त्या व्यक्तीच्या कुठेतरी त्या मनात लागेल, त्याचं अनकॉन्शियस माइंड जे जागी होईल आणि कॉन्शियस माइंडला ते सांगेल की नाही आता तुला या अभियानात सहभागी होईल. मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागृत राहील आणि त्यासाठी वेळही देईल. दरवर्षी 100 तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून 2 तास श्रमदान करेल. स्वच्छतेच्या संकल्पनेला पूर्ण करेल. मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही देणार नाही. सर्वप्रथम
मी स्वतः माझे कुटुंब माझी गल्ली माझी वस्ती माझे गाव तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करेल. मला हे मान्य आहे की जगभरातील जे देश स्वच्छ आहे त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करत नाही व घाण करू देत नाही. या विचारांचा मी गावोगावी गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन. मी आज शपथ घेतो की ती आणखी 100 लोकांनाही घ्यायला लावले. ते मी माझ्यासारखेच स्वच्छतेसाठी 100 तास देतील. यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. मला माहीत आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे एक पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी प्राप्त करेल. धन्यवाद. पुन्हा एकदा हे एक दिवसात शक्य नाही, पण एक दिवस नक्की शक्य होईल. स्वतः जेवढ निर्माण पीएचडी झालेले आहेत. अजिंक्य तुमदार हे सुद्धा स्त्रिया आहेत. तर सगळ्यांचे काम अतिशय सुंदर आहे आणि इतर लोकांना हे सगळे आपण प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद विजय. धन्यवाद अजिंक्य. हे सगळ्यांनी पहा, हे हातग्याचं फुल आहे. माहित आहे कोणाला? महिलांना सगळ्यांना माहित आहे. आमच्यातच काय मंडळींना माहिती नाही अजून. तर हे मला सुद्धा अतिशय आवडतं. काय याची भाजी, सुकी भाजी छान होते. याशिवाय याचे भजी छान होतात. आणि हे रानात शेताच्या बांधावर नाही, याला खत औषध फवारणी काही लागत नाही. फक्त हे घराच्या परड्यात नसावं म्हणतात. 6 महिने